हाय, आज आपण रबर बँडची डिझाईन बघणार आहोत क्रोशामध्ये. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण 15 चेन बनवून घेणार. 15 चेन झाली. आता एक आपण सोडणार आणि दुसऱ्यामध्ये आपण मुख्य खांब घालत जाणार. टोटल आपण 15 मुख्य खांब घालणार. सर्व चैनीमध्ये एक एक मुख्य खांब घालणार. आता आपण बाकीचे घालून येतो. आता मी बाकीचे घालून आली. परत आपण एक चेन घेऊन त्याच्यावरतीच आपल्याला परत मुख्य खांब घालायचे. टोटल आपण 15 मुख्य खांब घालणार एकावर एक. एका ह्याच्यामध्ये आपण एकच मुख्य खांब घालतो. आता आपण बाकीचे घालून आलो. एक चेन घालून परत आपण एकावर एक मुख्य खांब घालतोय. अशा आपण टोटल 8 लाईनी बनवणार. एकावर एक आपण असेच मुख्य खांब घालून असे टोटल आपण 8 लाईनी बनवणार. असे आपण बनवून आलो. आता आपण 3 चैनी घालून दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण एक टिच घालून घेतो. परत आपण 3 चैन घालून तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण टिच घालून घेणार. परत आपण 3 चैनी घालून चौथ्या ह्याच्यामध्ये जाऊन आपण टिच मारून घेणार. परत आपण चैन घालून 5व्या ह्याच्यामध्ये आपण टिच मारून घेणार. असंच आपल्याला पुढे लाईन बनायचे दोन्ही साईडनं. फक्त कोपऱ्याला अशी मी दोन्ही ही एक साईड दाखवली. तर आता मी दुसरी साईड अशी बनवून येणार. तर बाकीची मी बनवून आली. आता आपल्याला ते सर्व एकत्र करून मॅचिंग धाग्याने आपल्याला बांधून घ्यायचं मधोमध सेंटरला. जरा त्याला आकार द्यायचा व्यवस्थित. 2-3 वेळा फिरून गाठ चांगली मजबूत बांधून घ्यायचं. आता आपल्याला रबरला पण बांधायचं आहे. आपण 4-5 वेळा फिरवणार राऊंडमध्ये. नंतर आपण टाईट गाठ मारून घेणार. आता आपण पफ बनवणार. पहिले मॅजिक रिंग घेणार आपण. 3 चैनी घालून घ्यायच्या. आता आपल्याला धागा सुईमध्ये काढायचा आहे. तर आपण पफ बनवण्यासाठी टोटल आपण 7 वेळा फिरून घेणार सुईमध्ये धागा. जरा जाडसरच बनवायचा आपल्याला पफ. आता आपल्या 7 वेळा झाला. आता आपण सुईमधनं काढलं. एक चैन घातली. परत आपण 3 चैन घातल्या आणि परत आपण मॅजिक रिंगमध्ये एक टिच मारून
एक चेन घालून आपण धागा कटिंग करून घेणार. जरा धागा मोठाच ठेवायचा. आता हा आपण वरती बांधून घेतोय. जर तुम्हाला नक्की माझं आवडलं हेअरबँड तर मला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कसं झालं ते कमेंटमध्ये पण कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.